आणि आपल्या या अलौकिक अशा अभंगामधून अत्यंत नम्र होऊन म्हणतात, लागून या पाया. कळस आणि लागून या पाया. जगद्गुरूंचा अधिकार बघावा तर तुका झालासे कळस. ज्यांच्याकडे बघताना तुमची आमची उंची पुरत नाही म्हणून असं बघावं लागतं, आणि असं बघितलं तरी त्या कळसाचं टोक सुद्धा दिसत नाही, असा कळस. पण समाजाच्या हिताकरता, समाजाच्या कल्याणाकरता, समाजाचा उद्धार व्हावा म्हणून तो कळस इतका वाकला की तो कळस जमिनीला डोकं टेकून म्हणतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला. मला देवाच्या पाया पडणं कळतं, संतांच्या पाया पडणं कळतं, आई वडिलांच्या पाया पडणं कळतं, गुरुजनांच्या पाया पडणं कळतं. पण ज्याला काही कळत नाही त्याच्याही पाया पडावं म्हणजे निश्चितच तुकाराम महाराजांना काही कळत नाही असं तर ठरवलेलंच आहे सध्या. नाही का? जाऊ द्या, गरज नाही त्याची. देवाच्या पाया पडणं ठीक, आई वडिलांच्या पाया पडणं ठीक, मोठ्या माणसांच्या पाया पडणं ठीक. पण ज्या समाजाला काही कळत नाहीये त्याला म्हणावं, हा कोणालाही उद्देशून नाही, हे इथे बसलेले आणि जगभर पसरलेली जी माणसं आहेत त्यांना उद्देशून हा अभंग आहे, लागून या पाया. अहो तुमच्या 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 असा महापुरुष जगात नाही झाला आणि पुढे होणार नाही. आणि झालात तर समजावा की हे तुकाराम महाराजच आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. या महाराष्ट्राचं थोर भाग्य आहे मंडळी, एक एकाहुनी बळी रे असे महापुरुष जन्माला आले. परप्रांतामध्ये परदेशामध्ये एकच. पण इथे असं म्हणलं, या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायासारखा महात्मा पाया झाला. नाथ बाबा खांब झाले, नामाने विस्तार केला आणि जगद्गुरु कळस झाले. पण कळस इतका उंच की त्या उंची बघून देवानी सुद्धा नतमस्तक व्हावं. कुणी नतमस्तक व्हावं? देवानी सुद्धा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी ही दिव्य लोकीच नेली, तनु मानवी दिव्य लोकीच नेली, न त्यागिता तिये
रूपीच केली. कोण जगद्गुरु? कोण? केवढा अधिकार! जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ज्याला पांडुरंगाने आदराने पुजलं. सहज बोलता बोलता मला असं आठवलं, काही काही मुलं इतकी मोठी असतात की बापालाही वाटतं ह्या आपल्या पोराची पूजा करावी. इतकं ते मोठं असतं. तसं ज्ञानोबा काय, तुकोबा काय, नाथ काय, नामदेवराय काय, देवाला असं वाटलं. ते कसं आहे माहिती आहे का? एखाद्या वेळेला बाईच्या हातून असा स्वयंपाक जमून जातो, करणारी तीच, पण एखाद दिवस असं जमून जातं, ती म्हणते वा. मी त्या बाईला म्हटलं, कुणाला वा म्हणलीस? नाही व म्हणाले, आज इतकं जमून गेलं की माझ्या हातून आमटी इतकी सुंदर झाली नव्हती. वा. तसं देवाच्या हातून हे तर घडलंच लेंडारच्या लेंडार. त्याला काही तोटा आहे का? ढेकून घडले, किडे घडले, कीटक घडले, वाघ घडले, शुंग घडले, सर्व जनावर घडली, माणूसही घडला. पण असा एकही माणूस घडला नाही की ज्याचं नाव घेतल्याबरोबर देवाला म्हणावं लागावं वा. आणि तुकोबारासारखा महापुरुष जन्माला आला, त्याचं मुखकमल पांडुरंगाने अवलोकन केलं आणि आईसाहेबाकडे बघून म्हणाले, रुक्मिणी वा, रुक्मिणी वा. काय ग तू काय? हा काय? तुकाराम महाराज कळल्यानंतर वाटतं आपण उगीच म्हणतोय तू का रे मध्ये लुडबुड करतो. तू का? अरे तू का? तो असताना तू का? माझं बोलणं समजलं का? अरे सर्व तो असताना तू का, म्हणून तू का म्हणे. तू का? नीट लक्षात घ्या. योगायोगाने ह्या मंडळीने सगळ्यांनी कार्यक्रम जमवून आणला. सगळी अत्यंत आवडीची प्रेमाची मंडळी आहे. सगळ्यांनी मला प्रेमाने बोलवलं, मी तितक्याच प्रेमाने आलो. मला कल्पना आहे सध्या 10वीची परीक्षा चालू आहे, पण या कीर्तनातून तुम्हाला आशीर्वाद देतो, उत्तम मार्क मिळतील. अभ्यास करता करता एखादा जर राम कृष्ण हरीचा सूर लागला तर 100% सांगतो पेपर लिहिताना सुद्धा सूर लागेल. राम कृष्ण हरी आठवला तर सूर लागेल, सिनेमाचं गाणं आठवलं तर बेसूर होईल. ते तुम्हाला आठवायलाच नको, रक्तात भिनलंय. काय म्हटलं मी? सिनेमाचं गाणं आठवायची गरजच नाही, रक्तात भिनलंय. पण अभ्यासाच्या वेळेला एक रामकृष्ण हरी आठवला तर माझं खात्री आहे पेपर लिहिताना तुम्हाला सूर सापडेल, देवाचा आशीर्वाद मिळेल. काय पाहिजे जीवनामध्ये? अरे आसूर तर आजूबाजूला आहेतच. 2 अर्थाने सांगतो, 3 अर्थाने सांगतो. असुरांचं राज्य आहे जिकडे तिकडे, गल्लीला आहे, बोळाला आहे, कुठे नाही असुर. जाऊ द्या जगाचं, आपल्यात सुद्धा असुर दडलेला आहे. हो, आपल्यात सुद्धा असुर दडलेला आहे. वेळच्या वेळी तो ईश्वर आतला त्या त्या वेळेला त्याला नष्ट करतो, नाही ते इथला प्रत्येक माणूस खुनी होईल, प्रत्येक बाई खुनी होईल. सांगू का माझं बोलणं? घरात सून आली आणि तिने जर आपल्या मुलावर वर्चस्व गाजवलं तर बाईला वाटतं असं घ्यावं तिला फाडून टाकावं. असं वाटलं नाही असं एक तरी सासूने हात वर कर. एकही करत नाहीत, आहेत ना? पण एक लक्षात घ्या, हे घडत नाही हेच देवाची कृपा. घडलं तर काय होईल?
वाटतं ना, नवरा तिला हाक मारत गेला, काय काय ती कुठे गेली, हिला डावलून गेलं, जसं वाटतं तिचा गळा डावला. मग वाटतं जाऊ दे, आपलीच सून आहे. नीट लक्षात घ्या. इथे बसलात तुम्ही, असं किती वेळा तरी वाटलं साहेबाचा जाऊन गळा दाबावा. वाटतं की नाही? अरे जीवनामध्ये असे उलट सुलट प्रसंग येतात. काही काही माणसं तर अशी आहेत, त्यांना असं वाटतं रोज कोणाला तरी खून करावा, पण घडत नाही म्हणून माझ्या कीर्तनाला येऊन बसलात. बोलणं कळलं का? घडलं नाही म्हणून लक्षात ठेवा. आसूर आजूबाजूला असं म्हणू नका, आसूर आमच्यात सुद्धा आहे बरं का. तो आसूर असा मरत नाही, जसं दवा धरून बसलेला असतो. पण ईश्वरी सत्तेचं आणि नामाचं जर अधिष्ठान असेल तर वर आलेला आसुराचं डोकं धरतून तो खाली गाप बस खाली म्हणतो. म्हणून तुम्ही माझ्या कीर्तनाला आणि मी तुमच्या पुढे कीर्तन करतोय, माझ्यात सुद्धा आसूर नाही असं म्हणायचं काही कारण नाही. मिजास मारल्यासारखं खोटी. चांगलं उठतं तिथे वाईट सुद्धा उठतंच, खरं उठतं तिथे खोटंही उठतंच. पण त्या खोट्याला न वाईटाला दाबण्याची शक्ती प्राप्त होणं एवढ्या करता परमार्थ आहे. परमार्थ कशा करता? कोण हरीचा लाल आणि कोणी संतांनी माझ्या पुढे येऊन सांगावं की माझ्यात कधी वाईट सुख फुटलं नाही, दे सोडून गप्पा मारतोय, जगाला फसवतोय. सांगितलं जगाला फसवतोयस, कोणी का संत असे ना आणा माझ्या समोर. तो म्हणणार माझ्यात कधी वाईट फुरलं नाही, म्हणजे तुला वाईट कळलं नाही. अरे काय सांगतोस? वाईट कळलं म्हणून तर जगाला सांगतोस याच्यातून बाहेर पडा. कळल्याशिवाय सांगतोस का? क्रोध वाईट आहे, लोभ वाईट आहे, दंभ वाईट आहे हे सांगताय, पण कळलं तेव्हा ना. क्रोधाने कसं वाईट वाटतं हे कळलं तेव्हा ना. पण क्रोध जर कळला नाही तर एखाद्या वेळेला बाप रागात येतून पोराच्या कानफडात मारतो, फाडकन मारतो, मग त्या पोराचा गाल सुचतो. सगळे त्याला बोलतात, बायको बोलते, शेजारी पाजारी, अहो काय माणूस आहे का, राक्षस आहे, एवढं का जोरात मारतात पोरा, काय अक्कल आहे का नाही तुम्हाला? म्हणजे बायको सुद्धा म्हणते ही. अलीकडच्या बायका जवळजवळ सगळ्याच तसं म्हणत असतात. कोणी तोंडावर म्हणत नसेल, नवऱ्याचा दाब असेल तर तोंडाने बोलत नसेल, पण मनातल्या माझ्याच वाटणीला हे बेअक्कली कुठलं आलं कोणाला माहित. सगळ्या बायका एकमेकीला चिमटा काढतायत बरं का. अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. तुमच्या अनुभवाचं कीर्तनच सांगून तुम्हाला म्हणायचं आहे लागून या पाया, लागून या पाया. एवढ्या करता म्हणायचंय, लक्षात घ्या काय उंची, काय अधिकार, किती योग्यता. म्हणून म्हटलं की या सर्वांच्या पाया पडणं हे मला कळलं की पण ज्याची आपल्या पायरीजवळ सुद्धा उभं करण्याची लायकी नाही अशाचे सुद्धा पाय धरावे. केवढे हे जगद्गुरु मोठे आहेत नाही का. मला नेहमी असं वाटतं त्या मंबाजी बुवाने जेव्हा तुकाराम महाराजांना काठीने हाणलं, त्या ठिकाणी जर विश्वामित्र किंवा दुर्वास असता तर काय झालं असतं. मला नेहमी असं वाटतं की मंबाजीने हाणलं, इतकं हाणलं तुकाराम महाराजांना की अंगावर काट्या पिंजून गेल्या, लावलेल्या काट्या शिल्लक राहिल्या नाहीत, इतकं मारलं. मला असं वाटतं नेहमी की त्या चरित्राच्या वेळेला तिथे दुर्वास पाहिजे असं, म्हणजे असे 25 मंबाजीवाद जाळून टाकले असते ते. पण तुकाराम महाराजांनी अनुद्गार काढले नाहीत, उलट त्याचेच पाय धरले. म्हणले तुमचंच बरोबर आहे, काट्या लावल्या होता तुम्ही, मी उपटल्या, तुमचं काय चुकलं. असा महापुरुष या जगात पुन्हा होणे नाही बाबा. पुढचा ऐका. काठी मोडली महाराजांच्या अंगामध्ये माझ्या. जिजाबाईंनी देवाला शिव्या देत देत काटा काढला. हे सुद्धा एक गैरसमज आहे त्या जिजाबाईबद्दल. चांगले चांगले म्हणतात तुकाराम महाराजांची बायको कशा होतील तुमची हो,
बघा जरा डोकावून शेजारी म्हणजे दिशी. काय संत आणि संतांच्या घरातली हे चाळीचा कोपरा असतो थुकायचा, कोणी यावन पिचकारी मारावी, लायकी असो नाही तर नसो. अरे जिजाबाईचा अधिकार एवढा. अरे एक सांगू, तुकाराम महाराजांनी अभंग म्हणून देवाला प्रसन्न केलं आणि जिजाबाईंनी शिव्या देऊन प्रसन्न केलं. कोण मोठं ते बघा तुम्ही. लक्षात घे की एका सामान्य माणूस जेव्हा एकदा मोठ्या आईजीला तोंडावर शिवाय देतो आणि आईजी जर मान खाली घालून ऐकतो तर समजावं याचा आईजीपेक्षा अधिकार मोठा आहे. आई कोणतरी मोठा असला पाहिजे. विचार करून बघा की जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जिजाबाई तो काटा मोठ काढताना मेल्या काळ्या. हे का भजनाचं फळ, हे का भजनाचं फळ. जिजाबाई आपल्या नवऱ्याला मेल्या काळ्या म्हणत होते, तुम्ही कोणी म्हणत नाही. तुम्ही अगदी आहो जाओ आले की पायाचं तीर्थ घेता ना सगळ्याजण. खाणारा पिणारा असेल तर बाळ्या आला तुझा बाप मोड जा. बघ कसं जिंगत आलंय. त्याला म्हणावं येन घरात पड, रस्त्यात पडू नकोस. असे इथे बसलेल्यांची कोणी नसतील आणि असे इथे कोणी नसतील. क्षमा करा मला, पण याच्यातून बाहेर पडावं म्हणून विनंती करतो, लागून या पाया. घ्या कीर्तन समजून माझं थोडस, लागून या पाया. किती संतांनी नतमस्तक व्हावं तुमच्या पुढे म्हणजे तुम्हाला कळेल. उंची तरी बघा, अधिकार तरी बघा, वाङ्मय तरी बघा, अभंगवाडी तरी बघा. अरे एकदा कविता वाचल्यानंतर पुन्हा कोणी वाचत नाही असे कवी निराळे. आणि 350 वर्ष जे काव्य एखाद्या झोपडीत सुद्धा गायलं जातं, देवळात सुद्धा गायलं जातं आणि हो वैकुंठात सुद्धा गायलं जातं. देव सुद्धा ती अभंगवाणी गातो. देव सुद्धा तोंडाने म्हणतो तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेडे केला हा पुरुषार्थ. विचार करून बघा. असे जगद्गुरु, असा त्यांचा अधिकार. आणि हा उत्सव सगळा जोडूनच आलाय. काय हे 3 दिवस 2 दिवस खंड करून पुन्हा कुर्ल्याला आता बीजेचा सप्ताह सुरू होतोच आहे. 16 सुरू होतोय आणि 17 बीज आहे. असे ओळीनेच आता कार्यक्रमच आहेत. तुकाराम महाराजाशिवाय दुसरं कोण सांगणार आम्ही. ज्यांनी रामाला तुकला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय सांगावं. कुणाला तुकला बरं का. कर्मानी कर्म तुकणारी माणसं निराळी आणि नामानी कर्माची तुलना करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज निराळे. बरं का. हो, सोनं तोलायचं असलं तरी माणूस इथे लोखंड घालतो. काही गंमत आहे नाही का. म्हणजे अक्कल कळली का. तुलना वजन जर करायचं असेल तर त्याच्या बरोबरीचं घालावं की. 8,000 रुपयाचं तोळ्याचं तुला करत असताना काहीतरी 15,000 ते म्हणले दुसरं नाहीच म्हणून लोखंड आहे का. लोखंड इकडे टाकायचं आणि इकडे सोनं टाकायचं आणि म्हणायचं 1 तोळा घ्या. कशाने काय तुलता हे कळत नाही. तसं भगवंताचं नाम आणि संत कशाने तुलावे हे तुम्हाला कळत नाही. संसाराच्या अडचणी बरोबर झाल्या की संत, चुकल्या कळलं का लोखंडाची तुलना. आम्ही गेलो नोकरी लागली बरं झालं. म्हणजे याच्यावरून संत ठरायचा आहे, याच्यावरून देव ठरायचा आहे. मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या. लोखंडाने तुलना करू नका सोन्याची. सोनं ते सोनच.
या संतांचे हे देणे कल्पतरू हुनी दुने परिसा परिसा गाद पडे चिंतामणी ठेंगणा. काय तुलना करता संतांची? बरं का, काय दिलं संतांनी? उलट प्रश्न विचारतो, काय दिलं नाही? केवढा अधिकार, केवढी योग्यता, केवढी सहनशीलता. मला एकच सांगायचं आहे, मंबाजीने मारलं ठीक आहे, जिजाबाईने काटा काढला हेही ठीक आहे. पुढचं महत्वाचं आहे, कीर्तनाला आले महाराज, येऊन उभे राहिले आणि बघितलं, कारण मंबाजी रोज कीर्तनाला येत होते. हे एक स्पेशल होतं तुकाराम महाराजांचं. म्हणजे तो मंबाजी कीर्तनाला येत होता म्हणजे आवडत होता म्हणून नव्हे, गावातले लोक म्हणायचे काय बुवा कीर्तन चालून तुम्ही घरी, मग तोही जाऊन बसायचा. म्हणजे लोक लज्जेस्ताव. हाय मंबाजी जाऊन बसायचं. ते विषय बघितलं, मंबाजी नाही. अरे म्हणले, टाळकऱ्यांना विचारलं, सगळे टाळकरी होते. अरे म्हणले बाबा ना मंबाजी दिसत नाही. म्हणले महाराज अहो एवढं तुम्हाला मारलं तुम्ही त्याची आठवण करताय. नाही नाही म्हणले, असू दे, चांगला आहे चांगला आहे. विणा दिला वेणेकराकडे, त्याच्या घरी गेले आणि त्याला जाऊन पाय दाबले. म्हणले मंबाजी वा तुमचं अंग दुखतंय. आता हात लागला होतो, लागल्याबरोबर सगळंच दुःख विसरला. चला माझ्या कीर्तनाला लागून या पाय. मंबाजीच्या पायावर डोकं ठेवलं, चला कीर्तनाला. अहो माणसं म्हणाली अहो त्या चांडाळाला का चला म्हणता? नाही रे म्हणे, जाऊ दे, त्यांनी त्याच्या पद्धतीने वागू दे, पण माझा रोजचा श्रोता आहे ना तो, माझा रोजचा श्रोता आहे ना तो, त्याला धरून आणून बसवलं. अहो अशा जातीचा माणूस आता निवडून काढा तुम्ही, नाही मिळायचा. निवडणुकीत निवडता ते निराळे. बरं का, निवडणुकीत निवडून येतात ते माणसांनी निवडलेले, आणि संतांची निवड देवानी केलेली असते. बरं का, कदाचित निवडून आलेला तुमच्या भागातला अजून दुसऱ्या भागातला नेता चांगला असेल तर नळाला पाणी येईल, गटारं साफ राहतील, पण या मनातली बुद्धीतली गटारं कोणी साफ करायची? हे कोण साफ करणार? हे साफ करणारे फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथ नामदेव महाराज, तुकाराम महाराज आदी ही संत मंडळीच. आणि किती लीन आहेत. एक सांगतो, दीन नाहीत. वारकऱ्यांनी दीन नसावं पण लीन असावं. म्हणजे बोलणं कळलं का? दे असं करू नको, मस्त राहा. हो, कीर्तनाची शिस्त, कीर्तनाची परंपरा, कीर्तनाचा आदर. अरे आपण नाही पाळला तर जग पाळणार नाही, नाही का? हो, घरातली मोठी माणसं देवाच्या पाया नाही पडली तर कार्टी तर त्या टीव्हीवर दिसतं त्याला हात जोडतील जाऊन. माझं बोलणं कळलं का? पण घरातल्याने जर वळण लावलं पाया पडण्याचं तर मुलंही म्हणतील, आमच्या बाबांनी सांगितलंय. हो, मग बाप म्हणला निदान एरवी नको, परीक्षेच्या वेळेला तरी पड. म्हणून परीक्षेच्या वेळेला अशा पोरांची देवाकडे गर्दीच असते. गणपती बाप्पा मला सुचवू दे, म्हणजे आता काय मला काही कळतच नाही. म्हणजे सगळ्यांचे पेपर जर गणपती लिहायला लागला तर पोरांनी काय करायचं? किती विचित्र आहे हो. काय देवाजवळ सांगावं, देवाजवळ काय मागावं हे मलाच कळत नाही. मी असल्या कधी हे मागाबिगा देवांत संताकडे काही मागत नाही. तुमचं प्रेम भक्तीदा एवढंच सांगतो, याच्यापेक्षा दुसरं काही म्हणू नये. आता मला सांगा, मारुतरायाकडे जायचं आणि त्याला म्हणायचं मला मुलगा दे, तुमच्या इथे शिरलं नाही का? अहो ब्रह्मचारी मारुतराया, मुलगा जर पाहिजे असतं तर त्यांनी लग्न केलं असतं.